खरंच उदय सामंत एकनाथ शिंदे राज्य महाराष्ट्र करतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक एक संपादित करत सत्तेत विराजमान झाले आहे। मात्र दुसऱ्या बाजूला बहुमतात असताना देखील मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री पदावर महायुतीच्या घटक पक्षामध्ये असंतोष असल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा विरोधक करीत आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे काही आमदार घेऊन भाजपसोबत जाणार अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। तर खरंच उदय सामंत भाजपशी घरोबा करून एकनाथ शिंदे यांना जय महाराष्ट्र करतील का, यावर आता तर्कवितर्क लागले जात आहेत। उदय सामंत यांनी आपली राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरू केला होता। रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, त्यानंतर शिवसेना पक्षात प्रवेश करून कॅबिनेट मंत्री झाले। महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे सोबत जाऊन युती सरकारमध्ये उद्योगमंत्री झाले। तेव्हापासून त्यांची तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक पाहायला मिळाली। मात्र आपण थोडं भूतकाळात गेलो तर लक्षात येईल की जेव्हा शिवसेना पक्षात नेते एकनाथ शिंदे यांनी उठाव करून आमदाराचा गट गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी उद्धव सामंत उशिरा गुवाहाटीला गेले होते। आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत व्यक्त केले होते। तेव्हा देखील उदय सामंत यांनी दोन्ही ठिकाणी हात ठेवत शेप राजकारण केले असल्याची चर्चा होती। तसेच याच दरम्यान अशा देखील चर्चा समोर आल्या होत्या की याच दरम्यान एकनाथ शिंदे हे परत उद्धव ठाकरे यांच्याकडे म्हणजे सुगरे जाणार असल्याचे बोलले जात आहे। त्याच कालावधी सामंत तत्कालीन विरोधी पक्षनेत्याची भेट घेऊन शिंदे येणार नसतील तर मी यायला तयार आहे, आपल्या सोबत असलेल्या आमदारांची संख्या देखील दिली होती। त्याच्या बदल्यात उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी अपेक्षा ठेवली होती। मात्र विरोधी पक्षनेते यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होते की आम्ही शिंदे यांना शब्द दिले असल्यामुळे आता तुमच्या ऑफरला विचार होणार नसल्याचं सांगितलं गेलं होतं। त्याबाबत चर्चा तेव्हा देखील रंगल्या होत्या। म्हणजे 2022 पासून सामंत आणि फडणवीस यांच्यातील जवळीक वाढायला सुरुवात झाली होती। महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर युतीच्या सरकारचे रूपांतर महायुतीच्या सरकारमध्ये झाले। गेल्या सरकारमध्ये उद्योगमंत्री असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले होते। त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या, महायुतीला बहुमत मिळाले आणि भाजप सर्वात जास्त जागा जिंकून मोठा पक्ष ठरला। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महायुतीच्या लढाया होत्या, त्यामुळे शिंदे यांना पुढे 1 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद करतील अशी अपेक्षा शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती। परंतु मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले होते। उपमुख्यमंत्रीपद शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला आले। त्यांच्या काळात माजी उपमुख्यमंत्री शिवसेनेचे तथा एकनाथ शिंदे नाराज होते। त्या काळात शिंदे उपमुख्यमंत्री घेणार नसल्याची चर्चा सुरू झाली। तेव्हा देखील उदय सामंत उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं समोर आलं होतं। तेव्हा देखील त्यांनी 2022 सालाप्रमाणे फडणवीस यांना आपल्या महत्वाकांक्षा बोलून दाखवली असल्याची चर्चा दबके आवाजात सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारत नसून उदय सामंत उपमुख्यमंत्री होऊ शकतात अशा बातम्या सुरू झाल्या। तेव्हा उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आमचे नेते जर मंत्रिमंडळात राहणार नसतील तर शिवसेनेकडून कोणीही मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। आपल्याविषयी कोणीतरी अफवा पसरवित मला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले होते। दुसऱ्या वेळी उदय सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असल्यामुळे त्यांच्याबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली। राज्य सरकारकडून शनिवारी पालकमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात आली। मात्र नाशिक आणि पालकमंत्री पदावर महायुतीत असंतोष दिसला तर यादीवरून उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे दरे गावी निघून गेले आहे। राज्य सरकारकडून रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाच्या नावावर स्थगिती दिली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यावर त्यावर निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे। शिवसेना पक्ष सत्तेत असताना नाराज आहे की समाधानी याचा विचार करता दुसऱ्या बाजूला मात्र उदय सामंत फडणवीस यासोबत परदेशात असून दोघांमध्ये मैत्री अधिक दृढ होत असल्याचे बोलले जात आहे। कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे। कोकण शिवसेनेकडे राखण्यात शिवसेना म्हणजेच उदय सामंत यांना यश आले आहे। शिवसेना भाजप युती सरकारमध्ये उदय सामंत यांना उद्योगमंत्री मिळाले, तेव्हा महायुती सरकारमध्ये हवं असलेले उद्योगमंत्रीपद मिळाले। त्यासोबत आपल्याला हवं असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले। भाजपला कोकणात सामंत यांचा फायदा होऊ शकतो। तसेच वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऋषी फुगवे यांना पर्याय म्हणून उदय सामंत यांचा विचार केला जाऊ शकतो। शिवसेना पक्षातच चेकमेट करून भाजप सोबत चूल मांडणे उदय सामंत यांना कितपत डाफेल हे आता सांगता येणार नाही। तसेच भाजप देखील आता अशा प्रकारे राजकारण मान्य नसणार आहे। आधीच लोकसभा विधानसभा निवडणूक काळात पक्ष फोडला, आमदार फोडले, आमदार फोडाफोडीवर विरोधकांनी भाजपला लक्ष केलेच होते। आता तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असल्यामुळे सामंत किंवा भाजप असा राजकीय खेळ करणार नाहीत।
ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि ठाकरे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या उदय सामंत यांच्यावर टीका केली असून उदय सामंत यांचे शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रति असलेले एकनिष्ठेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तर आपल्याला बदनाम केले जात असून आमचे नेते शिंदे एकनाथ माझा दुरावा निर्माण करण्याचे षडयंत्र झाल्यामुळे आरोप केले जात आहेत. त्यामुळे उदय सामंत यांनी भाजपचं वेगळं समीकरण पाहायला मिळेल का, ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. याबाबत त्याच वेळी स्पष्टता येईल. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत जोडे फेविकॉल का जोड तुटेगा नाही असं म्हणायला काही हरकत नाही.